गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता या विषयासाठी फुल रिव्हिजन पाहणार आहोत। ही जी फुल रिव्हिजन आहे आपली ही 60 मिनिटांची असेल। आपण 60 मिनिट म्हणजे काय करतो, 1 तास रिव्हिजन घेतो। आधीचे घटक आपण 15 ते 20 मिनिटांचे, कधी कधी स्पष्टीकरणासह 30 मिनिटांचे व्हायचे, पण आजच्या रिव्हिजन मध्ये आपण 60 मिनिटांमध्ये 50 प्रश्न घेणार आहोत। गणिताची आपण अशीच रिव्हिजन दिली, 60 मिनिटांमध्ये 50 प्रश्न संख्यांवरती आधारित, ती तुम्ही बघितली असेल। भाषेच्या सुद्धा 1-1 तासाच्या फुल रिव्हिजन 7 ते 8 झाल्यात आतापर्यंत। आणि आज आपण याच्या आधी बुद्धिमत्तेच्या सुद्धा 4 रिव्हिजन झालेले आहेत फुल रिव्हिजन। या 4ही रिव्हिजन मध्ये सुरुवातीच्या पहिल्या याच्यात आकृतीचे सगळे प्रश्न आपण घेतलेत, म्हणजे आकृती तयार करणे, अपूर्ण आकृती ओळखणे, आकृतीमधला बदल ओळखणे, गट ओळखणे, 4ही प्रकार एका रिव्हिजन मध्ये घेतले। दुसऱ्या याच्यामध्ये आपण वेन आकृत्या घेतल्या, सहसंबंध घेतले आणि त्याच्यानंतर क्रम ओळखणे सुद्धा घेतला आकृत्यांचं। तिसऱ्या याच्यात आपण आकृत्या मोजणे घेतलं, चौरस, कोन, त्रिकोण, वर्त ह्याच्यामधले जे आहेत ते सगळे मोजायचे। आजच्या ह्याच्यामध्ये आपण 50 प्रश्न घेणार आहोत। हे प्रश्न सगळे विविध आहेत, म्हणजे याच्यामध्ये एक प्रश्न तुम्हाला कॉमन सापडणार नाही, सगळे वेगळे प्रश्न येतील। 60 प्रश्न 50 प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू। सोबत आपण स्पष्टीकरण करणार आहोत। स्पष्टीकरण म्हणजे काय, तर हा प्रश्न असा कसा सोडवायचा, याचं सूत्र काय, त्याचा नियम काय, हे सुद्धा आपण प्रश्न सोडून देताच स्पष्ट करून सांगू। ठीक आहे। आजच्या प्रश्नांमध्ये आपण सगळी व्हरायटी येणार आहे। 50 प्रश्न म्हणजे तुम्हाला फुल रिव्हिजन होईल, त्याच्यामध्ये तुमची सगळं डोक्यामध्ये विचारांचं मंथन होईल आणि स्कॉलरशिप मध्ये तुम्हाला किती प्रश्न कसे हाताळायचे ते कळेल। ठीक आहे। संख्या मालिकांचे प्रश्न आहेत, कोणत्या संख्या वेगळी आहे ती, अक्षर मालिकेचे प्रश्न आहेत, वर्णमालेवर आधारित प्रश्न आहेत। अक्षर संख्या मालिकेमध्ये एक संख्या मालिका दिली, त्याच्यामधला वेगळा प्रश्न कोणता, गटात न बसणारी संख्या कोणती। अक्षर मालिकेमध्ये अक्षर मालिका दिलेली असेल, समजा अ ते ब अंकांची, एबीसीडीची किंवा मराठी अंकांची, पण एबीसीडीच्याच अंकांमध्ये येणारे जे अक्षर आहेत ती ओळखायला आहे। त्यानंतर संख्यांचा क्रम ओळखायला आहे, क्रमाने येणारी कोणती संख्या आहे किंवा गटात न बसणारी संख्या कोणती आहे, चुकीचे पद कोणते आहे, त्याचबरोबर दिशेचे प्रश्न आहेत किंवा रेषेमध्ये असलेले जे प्रश्न आहेत, याच्यामध्ये हा 7वा आहे, त्याचा क्रम डावीकडून 15वा आहे, तर इथं 25, एकूण विद्यार्थी किती, हे सुद्धा अशा प्रकारचे 50 प्रश्न आपण बघू। आणि हे प्रश्न सोडवल्यानंतर तुमच्यामध्ये परीक्षेला सामोरं जाण्याचं धाडस नक्कीच वाढेल। प्रत्येक प्रश्न चालू होण्याच्या आधी तुम्ही प्रश्न एकदा वाचा, त्याला पॉज करा मी समजून सांगण्याच्या आधी, आणि सोडवा। नाही सुटला तर मग त्याच्यावरती समजून घेण्याचा प्रयत्न करा। अशाच पद्धतीने फुल रिव्हिजन आहे ती कंप्लीट करा। ह्याच प्लेलिस्ट, हा जो व्हिडिओ ज्याच्यात तुम्हाला आलाय तो एका प्लेलिस्टचा भाग आहे, ती सगळी प्लेलिस्ट परीक्षेला जाण्यापूर्वी अभ्यासा। ठीक आहे। चला आपण 50 प्रश्नांना सुरुवात करू आणि तुम्हाला सुद्धा परीक्षेला जायला शुभेच्छा देतो। ओके, चला करू सुरुवात। प्रश्न तुमच्या समोर आहे, प्रश्न मी वाचतो। पायल, बघा, पायलला साईपेक्षा अधिक, पायलला काय आहे, साईपेक्षा अधिक। बघा आता मी इथं पायल नाव लिहिलंय, पायलला साईपेक्षा अधिक आहे, त्याच्यामुळं साई आपण खाली लिहू। ओके, साई खाली लिहिला, ज्याला अधिक असतील त्याला वर टाकला। पायलला साईपेक्षा अधिक पण ईश्वरीपेक्षा कमी मिळाले। पायलला साईपेक्षा अधिक आहेत पण ईश्वरीपेक्षा कमी, मग ईश्वरीला ज्याचाच अर्थ जास्त आहे, हे तर्कसंगतीचे उदाहरण आहेत। कमी जास्तीचे लिहिताना, मांडणी करताना व्यवस्थित लक्ष देत चला, ज्याची मांडणी नीट त्याचं उत्तर सहज। ठीक आहे। परत बघा, पायलला साईपेक्षा अधिक, पायलला साईपेक्षा अधिक म्हणून वर घेतला, त्याच्यानंतर ईश्वरीपेक्षा कमी, मग ईश्वरीपेक्षा कमी म्हणून खाली ठेवली, खाली ठेवायच्या आधी ईश्वरी वर घेतली। त्रिशाला, इथपर्यंत आपलं झालं। त्रिशाला साई इतकेच गुण मिळाले, ही त्रिशा तिच्याच सोबतचे मिळाले म्हणून तिच्याच रांगेत लिहिली। पण आराध्यापेक्षा जास्त, जिच्यापेक्षा जास्त आहे तिला वर ठेवायचं म्हणून आराध्या खाली लिहिली। आराध्या खाली लिहिल्यामुळे ही आपोआप वर आली, बरोबर आहे। तर हे झालं आपलं सर्वात जास्त गुण कुणाला मिळाले, सर्वात जास्त गुण। आता तुमची मांडणीच व्यवस्थित झाल्यामुळे तुम्हाला उत्तर लगेच इथे येणार आहे समोर। तुम्ही उत्तर काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करत चला, झूम करून तुम्हाला बघता येईल। पर्याय क्रमांक 4। ओके, ठीक आहे। 51चं उत्तर 4 आहे। पुढचं बघू,
52वा प्रश्न आहे, खूप सोपा आहे. 52 ते 53 या प्रश्नासाठी पाण्यातील आकृतीचे प्रतिबिंब कसे दिसेल ते ओळखून पर्याय क्रमांक लिहा. प्रतिबिंब कसं दिसेल ते ओळखायचंय. पाण्यातलं प्रतिबिंब आहे म्हणजे खाली, त्याच्यामुळे मी इथंच आकृती काढतो. आधी बॉक्स आहे तर बॉक्स काढून घेतलाय, 4 कप्पे आहेत तर 4 कप्पे काढले. तुम्ही असंच करायचं. त्याच्यानंतर ही जी इमेज आहे ही अशीच इथं लिहा. पाण्यातली ही जी इमेज आहे ना ही शेजारी घ्या, अधिकचं चिन्ह. त्याच्यानंतर तिच्या खालचं भागाकारायचं आहे ते तसंच उलट केलं तरी. मग इथं काय आहे वजाबाकीचं, जे शेजारी ते आधी मांडून घ्या आणि मग हे खालचं फुलीचं. बघा बरं कुठे येतंय. अशी इमेज कोणती आहे, ही नाही, ही नाही, ही यस 3 नंबरची आहे, ही पण नाही. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, चला पुढचं बघू. व्हिडिओ पॉज करत चला, उत्तर काढून घ्या तुमचं. पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा. याला थोडा छोटा करतो मी इकडे उत्तर लिहायला, तुम्ही झूम करून वाचा. बघा इथं इमेज दिलेली आहे. आता मी अशीच इमेज इथं काढतो. खाली जागा घेतली, ह्याच्यामध्ये 4 कप्पे टाकलेत. ओके ठीक आहे. बघा आता हे जे जवळचा रेक्टँगल आहे हा तो मी इथं काढलाय, आलाय. झूम करून वाचता येईल, व्हिडिओ तुम्हाला बघता येईल, उत्तर काढता येईल. हा जो बाण वरती आहे, आता हा बाण खाली येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. बाण खाली, अशी इमेज कुठे आहे बघत चालायचं. त्याच्यानंतर हा जो त्रिकोण आहे, हा त्रिकोणाची दिशा सुद्धा खाली जाणार आणि वर्तुळ तसाच. अशी इमेज कुठे आहे झूम करून बघा. स्वतंत्रपणे काढून दाखवू का, इथं काढून दाखवतो. ठीक आहे, तीच इमेज जी तयार केली तीच. बघा इथं काढली. ह्याच्यामध्ये काय केलं मी, हा जो रेक्टँगल होता हा रेक्टँगल इथं घेतला, सॉरी इथं घेतला. ओके, त्याच्यानंतर ही जे बाण होता हा बाण खाली गेला, खाली इथं त्याची दिशा आली बाणाची. ओके, अशी बाणाची दिशा आलेली आहे. त्याच्यानंतर हा जो त्रिकोण होता हा त्रिकोण बरोबर खाली फिरला आणि याच्या इथं हे, म्हणजे ह्या शेजारच्या 2 गोष्टी बरोबर खाली गेल्यात. बघा ह्या 2 गोष्टी खाली, हे इथं हे इथं, त्याच्यानंतर हे इथं पण दिशा खाली, हे इथं पण दिशा खाली. पर्याय क्रमांक किती आहे, 53चा 3, पर्याय क्रमांक 3. ओके, ही अशी इमेज काढून बघा किंवा उत्तर चेक करत चला. पुढचं घेऊ. पुढचं वाचायचं असेल तर झूम करून वाचा. 54 ते 58 साठी पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. तो संबंध शोधा व योग्य जागी उत्तराचा पर्याय लिहा. संबंध कोणता आहे, परिवलन रात्र. परिवलन रात्र, तर परिभ्रमण म्हणजे काय, परिसरमधला घटक आहे. परिवलन म्हणजे काय आधी ते समजावून सांगतो. तुम्हाला उत्तर माहित असेल तर तुम्ही इथं पॉज करा आणि उत्तर देऊन टाका. परिवलन म्हणजे काय ते सांगतो. बघा आपल्याकडे पृथ्वीचा गोल आहे. परिवलन म्हणजे काय, समजा आपण इकडे धरलं किंवा इकडे तुमच्या बाजूने, तुम्ही जिकडून बघताय तिकडून सूर्य आहे आणि प्रकाश पडलेला आहे. जर अशी धरलेली बघा पृथ्वी, आता तुमच्याकडून प्रकाश पडतोय. ठीक आहे, ही पृथ्वी इथं आता समोरनं प्रकाश पडल्याने इथं दिवस आहे. एवढ्या भागात काय आहे, दिवस आहे. ओके, समोर. आणि माझ्या बाजूने काय असेल, रात्र. पृथ्वी परिवलन करते. मी इथं रात्रीच्या याच्यावर बोट ठेवलेला आहे आणि पृथ्वी परिवलन करते म्हणजे फिरते स्वतःभोवती. 12 तासात फिरून पुढे आली. आता हा भाग पुढचा आला तुमच्याकडून, म्हणजे इकडून झाला सूर्याचा प्रकाश त्याच्यावरती. पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं याला म्हणतात परिवलन. हा उजेडाचा भाग होता, हा 12 तासानंतर अंधारात जातो. अंधारातला भाग सूर्याकडून पुढे येतो, ह्याला म्हणतात परिवर्तन. याने दिवस रात्र होते. जिकडे उजेड आहे तिकडे दिवस, जिकडे नाही तिकडे रात्र. फिरली की परिवलन झालं. पृथ्वी स्वतःभोवती फिरली. आता परिभ्रमण म्हणजे काय, ह्याच्यामुळे रात्र तयार होते हे आपण पाहिलं. काय तयार होते, इथं परिवलनामुळे रात्र झाली, हा संबंध कळला बरोबर. आता परिभ्रमणाने मग काय, परिभ्रमण म्हणजे काय, आता समजा मी धरलं इथं सूर्य आहे आणि ही पृथ्वी. ठीक आहे, पृथ्वी वर्तुळाकार दिशेने अशी फिरते बघा, सूर्याभोवती अशी गोल फिरते. ठीक आहे, मागून जाऊन सूर्य तसाच अशी फिरली. ही भ्रमण झालं. काय झालं, हिचं भ्रमण. एका कक्षेमध्ये अशी फिरली एका दिशेने, ह्याला म्हणतात परिभ्रमण. काय म्हणतात, परिभ्रमण. याच्यामुळे काय होतं, परिभ्रमणामुळे काय होतं, परिभ्रमणामुळे ऋतू तयार होतात. आता तुम्ही विसरणार नाहीत. परिवलनामुळे दिवस आणि रात्र होते. ठीक आहे, दिवस रात्र होते ते परिवलनामुळे दिवस रात्र होते, परिभ्रमणामुळे ऋतू निर्माण होतात. आले लक्षात. भ्रमण म्हणजे फिरणे, वलन म्हणजे वळणे.
ओके, स्वतःभोवती वळणे. याचं उत्तर आपण काढले ऋतू. पुढचं, चिंच आंबट आहे तर आवळा तुरट आहे. आवळा परत आंबट येणार नाही, गोड येणार, कडू येणार नाही. ओके, पुढचं गिरिदुर्ग. गिरिदुर्ग प्रतापगड. गिरिदुर्ग प्रतापगड. तर जंजिरा काय असेल त्याचा पर्याय? गिरी म्हणजे काय मला सांगा? परिसर अभ्यासातला प्रश्न आहे, तो इथं लागतोच. आपण बघितलेलं वर्गीकरण करताना, समसंबंध शोधताना. काय गिरिदुर्ग म्हणजे डोंगर टेकड्यांवर असणारा, पर्वतांवर असणारा डोंगर गड. आणि जंजिरा हा आहे जलदुर्ग. जलदुर्ग म्हणजे पाण्यात असणारा. कोणता? पाण्यात असणार. मुलांनी गिरिदुर्ग सारखाच सिंधुदुर्ग शोधला, पण हे उत्तर चुकीचं आहे. भुईकोट म्हणजे नगरमध्ये आहे तो, जो जमिनीवर असतो तो. आणि गडी म्हणजे सुद्धा जमिनीवर असते, पण ती उंचावर बांधलेली असते. जमिनीवरच पण उंचावर. ठीक आहे, टेकडी सारख्या भागावर. जंजिरा हा जलदुर्ग आहे. ओके, आणि सिंधुदुर्ग स्वतः सिंधुदुर्ग सुद्धा एक जलदुर्ग आहे. राजांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये समुद्राच्या काठावर बांधलेला प्रचंड किल्ला. ठीक आहे, मोठा किल्ला आहे. ओके, आणि प्रतापगड सुद्धा. या प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचे मुंडके उडवले. त्याच्यानंतर त्याच्या पालखीचे जे भोई होते त्यांचे सुद्धा पाय कलम केले होते. ओके, पुढे बघू. आपल्याला इतिहासात तो धडा आहे. 57वा प्रश्न. 4चा 22. 4चा 22 तर 8चा किती? बघा आता, 4 पंचे 20 आणि 2 22 होतील समजा. ठीक आहे, 57चं. मग आता 8 पंचे 40 आणि याच्या दुप्पट होतील का? बघा बरं काय होतील. तर आपण पाहत होतो 57 मध्ये 4चा याच्याशी काय संबंध आहे, किंवा याच्यामध्ये इथं 8च्या पुढे काय येणार आहे. बघा आता, तुम्हाला असं वाटेल की याचं काही डबल केलंय, डबल होत नाही, किंवा डबल करून काही ऍड करता येतात. तुम्ही करून बघा, तुमच्या पद्धतीने येत असेल तर काढा, नसेल तर मी उत्तर आता सांगतोय माझ्या पद्धतीने. वेगळ्या पद्धतीने ही उत्तर येऊ शकतं. एका प्रश्नाचे अनेक उत्तर तेच असतं, काढण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. ठीक आहे, मग 4 इथं काय केलं असेल? 4 पंचे 20 आणि त्यात 2 मिळवले. 4 पंचे 20. ठीक आहे, आणि अधिक 2 किती झाले? 22. मग आता 8 पंचे 8 गुणिले 5, 8 पंचे 40 आणि डबल केले, याच्या डबल, त्याच्यात 4 मिळवले, किती होतील? 44. उत्तर किती येईल? 44. अशा पद्धतीने 8 पंचे 40 झाले, सॉरी 4 पंचे 20, त्याच्यात झाले 20 आणि अधिक 2 मिळाले 22. पुढे 8 गुणिले 5 बरोबर 40 अधिक 2 अधिक 4 घेतले. इथं दुप्पट केली, कारण इथं संख्या दुप्पट झाली म्हणून इथं दुप्पट केली. 44 झाली. ओके, आलंय उत्तर. पुढचं बघू. 57 झाला. पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. तुम्ही उत्तर काढू शकता. बघा याच्यामध्ये काय दिलंय. इथं याचा संबंध, इथं पूर्ण वर्तुळ आहे, त्यातला अर्धा न रंगवलेला भाग घेतलाय. म्हणजे काय? पूर्ण वर्तुळ, त्याच्यातला अर्धा न रंगवलेला भाग इथं घेतला, उभा केला. ठीक आहे, मग आता इकडं भाग आडवा आहे, तर अशी आकृती बघायची. हा जर उभा केलेला भाग असेल तर हा अर्धा भाग असा असेल, आणि अर्धा भाग असा असेल, आणि तो रंगवलेला असेल. ओके, ह्याच पद्धतीने. तर हे उत्तर येईल तुमचं 4 नंबरचं. ठीक आहे, आलंय उत्तर. कारण इकडं पूर्णाकृती आहे आणि त्यातला अर्धा भाग म्हणजे या वर्तुळाचा हाफ सर्कल घेऊन उभा केलाय. तसाच इकडं पूर्णाकृती असेल आणि त्याच्यातला अर्धा भाग उभा केलेला आहे. ह्या पर्यायाला उत्तर येणार आहे अर्धा भाग रंगवलेला. ओके, 4 नंबर. ठीक आहे, बघा तुमचा निघाला असेल तर व्हेरी गुड. पुढचा प्रश्न आपल्याला काढायचा आहे. इथं दिलेला आहे. कसा काढायचा? तुम्हाला काढता येत असेल, काढायचा असेल तुम्ही पॉज करा, काढा. नसेल तर पुढे जाऊ. याच्यामध्ये आपण याच्यावरती स्वतंत्र व्हिडिओ दिलेले आहेत 2, 2, 3, 3. याच्यावर सुद्धा दिलेल्या आकृत्यांवरती. ठीक आहे, वर्गीकरणासाठी. याचं परत सांगतो आता स्पष्ट करून. नंबर द्यायचा आहे 1, 2, 3, 4. का द्यायचा ते सांगतो. चौरस. चौरस म्हणजे समान, चारही बाजू समान, 4 बिंदू, 4 काटकोन, 4 हे. ठीक आहे, इकडे पण नंबर द्या उभ्या याच्यात 2, 3, 1 दिलेला आहे 2, 3. आता काय करायचं? मोठ्यांचा गुणाकार करा. ह्या 3 ने ह्या 4 ला गुणा, 3 चौक 12 यांचा गुणाकार केला. इथं लिहू का सेपरेटली? इथं 3 गुणिले 4 बरोबर 12. त्याच्यानंतर ह्या 2 ने याला गुणा, 2 गुणिले 3 6. त्याच्यानंतर उरलेल्या तसेच घेऊन टाका, 2 तसेच आणि 1 तसाच. ठीक आहे,
किती झाले मोजा, 12 आणि 6 12 आणि 6 18, 18 आणि 2 20, 20 आणि 1 21. आहे का 21 पर्याय? यस, 21 पर्याय आहे. म्हणजे दिलेल्या आकृतीत चौरसांची संख्या 21 आहे. कशी काढली परत समजून सांगू का? चला ओके, तिकडे घेतो आणि प्लेन याच्यामध्ये जाऊन आकृतीवर समजून घेऊ. बघा याच्यामध्ये आपल्याला दिलेला होता चौरसामध्ये असे चौरस दिलेले आहेत. ओके, याच्यामध्ये चौरसांची संख्या आहे 4 दिलेल्या आहेत आणि असे 3 दिलेत. ठीक आहे, आपण काय केलं, याला नंबर दिला 1 2 3 4. ह्याच्यात हे फक्त चौरसांसाठी आहे, चौरस. ठीक आहे, पुन्हा इकडे द्या 2 3. आता काय करायचंय, ह्या याने याला गुणाकार करा, म्हणजेच इथं गुणाकाराचं चिन्ह देतो 3 गुणिले 4. त्याच्यानंतर याने याला गुणाकार करा 2 गुणिले 3, 3 चौक 12, हे 6. पुढे उरलेली संख्या तशीच घ्या, गुणाकाराची काहीच गरज नाही. हा 1 तासाच गुणाकाराला काही नाहीच ना त्याला, म्हणून घेतले. 12 आणि 6 18, 18 आणि 2 20, 20 आणि 1 21. आलं लक्षात? दिलेल्या आकृतीत चौरसांची संख्या काढणे. दुसरं, याला जर तुम्हाला विचारला असतं, त्रिकोण दिलेला असता असा आणि त्याची काढायला सांगितली असती तर ती जरा जास्त सोपी होती. नंबर द्या, बेरीज करा. 2 आणि 1 3, 3 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर किती? 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. ठीक आहे, आले लक्षात? ओके, चला आपल्या मूळ प्रश्नाकडे जाऊ. बॅकला घेतो. इथं होतं आपण. चलो, याचं उत्तर आपण काढलं होतं 59चं. 59चं आलेलं आहे 21. ओके, पुढचं बघू. पुढचं आहे, राम शाळेपासून घरापर्यंत जाताना किती वेळा डावीकडे वळला असेल. डावीकडे राम आता असा निघालाय. ठीक आहे, शाळेकडनं निघालेला आहे, त्याचं तोंड इकडे आहे. ओके, तोंड इकडे आहे, म्हणजे हा तोंड इकडे जर असेल तर त्याची ही खालची बाजू उजवी बाजू, ही बाजू कोणती झाली? उजवी. आणि आपल्याला काय म्हणायचंय? डावीकडे वळला, डावी. ठीक आहे, म्हणजे तो या बाजूला वळला पाहिजे, त्याच्या डाव्या हातात. आता इथून गेला, इथं वळला. ओके, मग परत तो इकडं तोंड होतं, इकडं वळला, ही आली उजवी, ही नकोय आपल्याला. पुन्हा इकडं आला, मग इथं आल्यानंतर तोंड इकडं होतं पण डावीकडे वळला, ही झाली डावी. ओके, हे 1, ह्याला नंबर देऊ 1. त्याच्यानंतर मोजा किती वेळा वळलेला असेल राम. मोजावर काय येतंय, तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा उत्तर काढू शकता. 1 आलंय, परत इकडं तोंड केलं, पुन्हा इकडं वळला, हे झालं 2. त्याच्यानंतर परत वळलेला आहे का, समोर गेला आणि इकडं वळला, ही उजवी, त्याला नाही. परत इकडे गेला, आता पुन्हा वळला उजवी, परत खाली आला, इकडं वळला उजवीच. त्याच्यानंतर इथं आला, इकडं तोंड केलं, त्यावेळी वळला डावी, इथं आली 3. त्याच्यानंतर परत इकडं वळताना डावी, इथं झाला 4. त्यानंतर इकडे गेला, वळला, यस 5. त्याच्यानंतर सरळ गेला आणि इकडं वळला, ती उजवी, पुन्हा इकडे गेला, परत वळला उजवी. म्हणजे इथपर्यंत जाईपर्यंत राम 5 वेळा वळला डावीकडे. किती वेळा? 5 वेळा. आलंय उत्तर. तुम्ही परत व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढू शकता. ओके, ठीक आहे, चला पुढचं घ्यायचंय. पुढचं बघू. मावळत्या सूर्याला नमस्कार करून अनिकेतने 2 वेळा उजवीकडे काटकोनात वळला. मावळत्या सूर्याला म्हणजे तो वळतो, तो असतो मावळता सूर्य पश्चिमेकडे, त्याला अनिकेतने 2 वेळा उजवीकडे नमस्कार केला. आणि त्याच्यानंतर आता जर आपण असं धरलं की समजा सूर्य इकडं आहे पूर्वेला. ठीक आहे, पूर्वेला आहे आणि तो मावळला इकडं पश्चिमेला. ओके, मग त्याच्यानंतर इथं नको याला, आपण खाली घेऊ थोडा. ओके, बघा इथं घेतो, हा पूर्व, ही पूर्व आणि इकडं पश्चिम. थोडं वेळ गेला तरी चालेल, समजून घेऊ फक्त. त्याचं तोंड इकडं आहे, बघा तोंड इकडं आहे, तोंड इकडं बाण दाखवला.
हा, आता त्याने नमस्कार केला, आपण असं धरलं आणि 2 वेळा उजवीकडे वळला काटकोनात. आता तो इकडे तोंड करत असताना त्याची उजवी बाजू वरची, पहिल्यांदा वळलाय इकडे तोंड करून, बरोबर काटकोनात, परत वळला काटकोनात, त्याने शीर्षासन केले, वळला व त्याने शीर्षासन केले. अशा स्थितीत त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? अशा स्थितीत त्याचं तोंड कोणत्या दिशेला असेल? कोणत्या दिशेला असेल बघा बरं. आता हा इकडं वळला एकदा काटकोन, इथं गेल्यावर परत एकदा वळला काटकोनात आणि इथं जाऊन शीर्षासन केलं तरी याचं तोंड इकडे येईल. ओके, पश्चिमेला. कुठे येईल? पश्चिमेला. प्रश्न थोडासा अवघड होता, थोडासा म्हणजे अवघड म्हणण्यापेक्षा गोंधळात टाकणार होता. आकृती परत समजावून घ्या, स्वतंत्रपणे काढा मग करा. इथं परत दाखवतो लागल्यास, इथं पश्चिमे, पश्चिमे, इथं तो पाहतोय. ओके, इथं समोर बघत होता, नमस्कार केला, त्याच्यानंतर वळला, वळला आणि काटकोनात वळलेला आहे. ठीक आहे, ओके, काटकोनात वळला, पुन्हा इकडे गेला उजवीकडे 2 वेळा. हा इथं सरळ वळल्यानंतर 90 मध्ये वळून गेला, परत गेला. 2दा वळल्यानंतर जर तो शीर्षासन करीत असेल तर समोर इकडे तोंड असताना केलं त्याचं तोंड परत इकडे येणार, पश्चिमेकडेच. ओके, चला पुढचं घेऊ. प्रार्थनेसाठी एका रांगेत 41 विद्यार्थी उभे असून, प्रार्थनेसाठी एका रांगेत 41 विद्यार्थी उभे असून मध्यभागी उभे असलेल्या, मध्यभागी उभे असलेल्या, प्रार्थनेला एका रांगेत 41 विद्यार्थी. ठीक आहे, मध्यभागी उभ्या असलेल्या दीपालीच्या पाठीमागे, ओके, दीपाली मध्यभागी उभी आहे. बघा बरं का, आता 41 विद्यार्थी आहेत. 41 म्हणजे इथं 1, इथं 41. मग आता 20-20 चे भाग केले तर काय होईल? बरोबर आहे, मधला काय होईल? मधला 21 येईल. प्रार्थनेच्या रांगेत 41 मध्यभागी उभ्या असलेली दीपाली, म्हणजे दीपाली इकडे 20 सोडा, इकडे 20 सोडा, बरोबर दीपाली मध्ये येणार 21 ला. ठीक आहे, ही झाली दीपाली, आपण काढली. दोन्हीचे भाग करून निम्मे निम्मे सोडले. दीपालीच्या पाठीमागे 6व्या क्रमांकावर उभ्या असलेल्या चैतालीचा पुढून कितवा क्रमांक आहे? पुढून कितवा क्रमांक आहे? ठीक आहे, पहा तेच उदाहरण परत समजावून सांगतो. बघा, एका रांगेत 41 विद्यार्थी. ठीक आहे, 41 विद्यार्थी काढायचे. पहिला आपल्याला रांग दिलेली आहे, हे अशा आपण सरळ घेतले 41. ओके, इथं पहिला क्रमांक घेतलाय, ही रांग आहे प्रार्थनेची, प्रार्थना. ठीक आहे, मग आता मध्यभागी उभी आहे 41 म्हटल्यानंतर मला एक सांगा, 40चे ह्याचे काय करायचं? हा एक सेंटरला येणार आहे, निम्मा काढायला शिका, मध्यभाग. बरोबर, बघा 40च्या 20 तुम्ही इकडे टाका आणि 20 इकडे टाका, 2 तुकडे करा मध्यभाग करताना. जो एक उरलेला आहे तो असेल तुमचा 21वा नंबर. ठीक आहे, म्हणजे इथं 20 येईल, पुढे 21वा. ही झाली दीपाली. काय झाली? दीपाली आली बरोबर मध्यभागी 21 क्रमांकाला. ओके, कारण आपण 2 तुकडे केले ना, 41च्या मध्ये द्यायचं म्हटल्यामुळं तुम्ही नंबर आखा करून बघा. तसं आपण अशा पद्धतीने दिले, याचे निम्मे केले, 20 इकडे 20 इकडे, हा बरोबर 21वा झाला. ठीक आहे, आता पुढे मध्यभागी उभ्या असलेल्या दीपालीच्या पाठीमागे 6वा. दीपाली इकडे तोंड करून उभी आहे, दीपाली दाखवतो बघा, तोंड इकडे केलंय. तिच्या पाठीमागे 6वा पहिला. ठीक आहे, म्हणजे आता इथं 21 झाला, 22, 23, 24, 25, 26 आणि 27. 6 नंबर द्यायचेत ना, 1 2 3 4 5 6. 6व्याला कितवा नंबर आला? 27व्या. कितवा आला? क्रमांकावर उभ्या असले चैत्रालीचा पुढून कितवा क्रमांक? पुढून विचारला, 1 पासून शेवटपर्यंत तिच्यापर्यंतचा क्रमांक आला 27. किती आला? 27. आले लक्षात? ओके, चला बघा या प्रश्नात काय आहे. आता आपण ह्याचा काढला 26वा. ओके, दुसरं एक उदाहरण सांगतो. समजा 51 विद्यार्थी आहेत एका रांगेत. ठीक आहे, एका रांगेत 51 विद्यार्थी आहेत आणि त्याच्या मध्यभागी येणाऱ्या विद्यार्थ्याचा नंबर काय? पहिल्यापासून जर आपण नंबर दिले, मध्यभागी असणारा क्रमांक कितवा काढा. ठीक आहे, इथं पहिला आणि इथं 51 असेल तर तुम्हाला मध्यभागी काढायचा ना, हा सेपरेट 1 ठेवायचा आणि या उरलेल्या दशक संख्येचे निम्मे निम्मे करा. उरलेल्या दशक संख्येचे निम्मे म्हणजे इकडे येतील 25, इकडे येतील 25, हे झाले 50 आणि तो मधला येईल इथं 26वा. ओके, तो मधला येईल 26वा. हा झाला मध्यभागी. आता जर असं विचारलं, जो मध्यभागी क्रमांक येणार आहे त्याच्यापासून पुढे 5,
त्याच्यापासून आता हा मध्यभागी इकडे तोंड केलेले, मग त्याच्या पाठीमागे म्हणलं तरी चालेल. त्याच्या पाठीमागे असणाऱ्या पाचव्या क्रमांकाचा बघा, पाचव्या, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, याचा नंबर पुढून कितवा येईल? काय आहे? 26. तर आपण इथं पुढून दिलेलेच. मग हा येईल 27, हा येईल 28, हा 29, हा 30 आणि येईल 31. म्हणजे हा जो आपण मध्यभागीचा नंबर काढला होता 26, त्याच्यामध्ये 5 ऍड केले, तो आला 31. बरोबर आलंय लक्षात? आता जर असं विचारलं, समजा 51 नंबर आहे, 51 विद्यार्थी आहेत आणि अशा रांगेत काढलेत पहिल्यापासून, ठीक आहे. मधला नंबर कितवा? मधला आपण काढला 26, पुढून कितवा आहे? 26. आणि त्यांनी विचारलं त्या नंबरचा मागून कितवा येईल? अहो मागून येणारच आहे, 26 येणार आहे. जर इकडून नंबर दिले 1 2 3 4 5 तर ते 26 येईल. तर तो मध्यभागी ना, बरोबर आहे का? समजले? ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू. एका रांगेत, पुढचा प्रश्न घ्यायचा आपल्याला. खूप छान उदाहरण आहे बघा, समजून घेऊ. एका रांगेत मनोजच्या, हा मनोज उभा आहे, आपला मनोज आहे ना, हा उभा आहे. डावीकडे 13, डावी ही बाजू धरू, ठीक आहे. डावीकडे 13 विद्यार्थी, ओके. आणि उजवीकडे 17 उभे असल्यास, बघा हे 13 पुढे, हा एक मनोज, आणि इकडे झाले 17, हे किती झाले? 13 आणि 17 30 आणि 1 31. उभे असल्यास मध्यभागी उभ्या असलेल्या शंतनूचा क्रमांक कितवा? म्हणजे 31चा मध्यभाग काढा. आधीचं उदाहरण मी समजून सांगितलं त्यासाठी. 31चा मध्यभाग काढा, बरोबर 1 मध्ये ठेवा, आणि जो दशक संख्या राहणार आहे ते 30. हे इथे 31 आहे ना, इथे 1 आहे, यात 1 इथं ठेवला आपण, आणि याचे निम्मे करा. इकडं करा 15 क्रमांक, इकडं करा 15 आणि हा 1 झाला 15, नंतर हा 1 झाला 16वा. म्हणजे मध्यभागी उभा असणाऱ्या शंतनूचा क्रमांक कितवा येणार आहे? 16वा. कितवा येणार आहे? 16. आलं लक्षात? समजले? परत एक उदाहरण सांगतो, आणखी एक उदाहरण घेऊन सांगतो. इथं एवढं सांगितलं ना, तसंच मी दुसरं सांगतो. चला, एका रांगेमध्ये इकडं 23 घेऊ, ठीक आहे. डावीकडे 23 विद्यार्थी, एक विद्यार्थी आपण उभा करू, कुठे करू? जिथे इथं उभा आहे, समजा इथं केला आरिफ, ठीक आहे. आरिफच्या इकडे आहे डावीकडे 23 विद्यार्थी आणि उजवीकडे आहेत 27 विद्यार्थी, बरोबर 27 विद्यार्थी. तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती आहेत मला सांगा? एकूण विद्यार्थी किती? इकडे 23, तिकडे 27 आणि हा 1, किती झाले हो? 23 अधिक 1 अधिक 27, 23 आणि 27 हे झाले 50, 50 आणि 1 51, किती झाले? बरोबर आहे, 20 आणि 40 बरोबर आहे, 51 झाले. मग याच्या मध्यभागी येणारा क्रमांक कोणता? आता 51च्या मध्यभागी किती सोपं आहे पहा. परत इकडे घ्या, हा घेतला 51 इकडे दिला, हा पहिला इथे घेतला, या 1 ला मध्ये टाका, 1 ला मध्ये टाका, बिंदास सोपा आहे. तो 1 काढला, आता राहिले किती इथं? 50, 50चे 2 तुकडे करा, 25 इकडं 25 इकडं, हे 25 आणि तो पुढचा किती येणार आहे? हे 25 नंबर दिला, इथवर आला 25, 25 आणि 1 दिला तर 26 होईल. 51च्या मधला येणार 26, 51च्या मधला येणार 26. 41 असले तर 41च्या मधला येणार इकडचे 20 आणि इकडचे 20 आणि हा मधला येणार 21. 31च्या मधला येणार हा मधला सोडला, ह्या 1 हा मधला धरला, 1 मध्ये टाका, त्याला ठेवा आणि याचे 30 तुकडे करा, याचे 15 आणि 1 16. 31च्या मधला येणार 16. कळले? व्हिडिओ पॉज करा, परत बघा. 51 होता, 51च्या मधला काढायला 1 मी मध्ये सेंटरला ठेवला, 1 आकडा तो ऍड करण्यासाठी ठेवला आणि ह्या 50चे 2 तुकडे केले, 25 नंबरचा जर हा याचा निम्मा असेल तर त्याच्या नंतर 1 आपण ठेवलं, तो ऍड केला, 26 वर्ग. ओके. 41 दिले होते समजा आपल्याला, एका रांगेत 41 होते, त्याचा मधला काढा म्हणे. आपण काय केलं, आपल्या हातचा जो गडी होता आपला तो मध्ये ठेवला, आपल्या गड्यात सांगितलं तू मध्ये थांब, तुला नंबर देतो, आणि मग याचे 40चे तुकडे केले 20 आणि 20च्या पुढे त्याला उभा केला, 20च्या पुढे झाला का तो 21 होतो. काय होतो? 21. 31 रांगेत आहेत आणि ते म्हणले याच्यात मधल्या ठिकाणी तुमचा गडी उभा करा. काय केलं?
तुमचा गडी म्हणजे मधला काढा. मग मधल्याला नंबर कोणता द्यायचा? आम्ही म्हणलो ठीक आहे तुम्ही थांबा आम्ही काढतो. काय केलं, एक गडी आपला मध्ये उभा करून टाकला, त्याचा नंबर ठेवायचा तसा ठेवला. उरले 30, या 30चे 2 तुकडे गेले 15 15 15 नंतर आपला गडी होता त्याला देऊन टाकला 16 नंबर. कळलं? म्हणजे मी थोडं वेगळ्या पद्धतीने सांगितलं आपला गडीचं उदाहरण घेऊन. हे असं आहे, सोपं आहे, करता येतं. ओके, प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून आपण परत याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ करू. ओके चला. रायगड ही शिवरायांची राजधानी होती व तेथे शिवरायांची समाधी आहे. हे वाक्य दिलं आहे. या वाक्यात 4 अक्षरी शब्दापेक्षा 5 अक्षरी शब्द कितीने जास्त आहे? आधी वाक्य पहा. 4 अक्षरीपेक्षा 4 पेक्षा 5 अक्षरी कितीने जास्त आहे? आता आपण शब्द मोजू. ठीक आहे, 4 अक्षरी शब्द आणि 5 अक्षरी. आधी 4 अक्षरी बघू. 4 अक्षरी शब्द आपल्याला बघायचे आणि 5 अक्षरी बघायचे. प्रश्नाच्या वेळी काय मांडणी करायची, कशी मांडणी करायची त्याच्याकडे लक्ष द्या. बघा बरं, रायगड किती अक्षरी आहे? 4. ठीक आहे, त्याच्यानंतर राजधानी किती अक्षरी आहे? 4. बरोबर. त्यानंतर शिवरायांची नाही. ठीक आहे, झाले 2. म्हणजे 4 अक्षरी किती आहेत? 2. आता 5 अक्षरी काय सांगितलंय? 4 आणि 5 अक्षरी कितीने जास्त आहे? 5 अक्षरी बघू. शिवरायांची 5. ठीक आहे, त्यानंतर शिवरायांची 5. बरोबर. मग हे किती झाले? 2. मग कितीने जास्त आहे? तो जास्त आहेत का? नाही. हे 4 अक्षरी पण 2 आणि 5 अक्षरी पण 2. मग दोन्हीही समान आहेत. काय आहे? दोन्हीही समान आहेत. बरोबर. आले लक्षात? पर्याय क्रमांक 3 हे आपल्या ह्याचं उत्तर होतं. 25चं उत्तर किती आहे? पर्याय 3रा. ठीक आहे, चला पुढचं बघू. ट पूर्वी व ट नंतर लगेच असलेली अक्षरे कोणती? ट पूर्वी व ट नंतर लगेच असलेली अक्षरे कोणती? बघा बरं का. आता याच्यामध्ये इथं अक्षर मालिका दिलेली आहे. मी थोडी मोठी करतो ती अक्षर मालिका तुम्हाला दिसावी म्हणून. बघा आता इथं आपल्याला काय दिलंय? ट पूर्वी आणि ट नंतर लगेच असलेली. ट ट ट ट आधी ट बघा कुठे आहे? हा ट आहे. ट पूर्वी काय आहे? घ आहे. इथं काय? घ. आणि इथं काय? र. ठीक आहे, 2. त्यानंतर परत ट कुठे आहे? इथं. त्याच्या पूर्वी काय आहे? र. र आलेला आहे. त्याच्यानंतर काय आहे? ड. म्हणजे र आणि ड. ठीक आहे, ही अक्षरे आलेली आहेत. बरोबर. प्रश्न काय होता? कन्फर्म करून घेऊ. ट पूर्वी व ट नंतर लगेच आलेली अक्षरे कोणती? ट पूर्वी घ आणि नंतर र. र आणि ड. आता पर्याय आहेत बघा, कोणती आहेत? घ आणि ड. बर, घ पण आलेला आहे आणि ड पण आलेला आहे. म्हणजे हा पर्यायातले आलेले आहेत. पुढे ट ठ नाही, रण नाही, नट नाही. पर्याय क्रमांक 1 किती आहे? पर्याय क्रमांक 1. बुद्धिमत्तेची प्रश्नोत्तरिका सोडवताना तुमच्या समोर प्रश्नोत्तरिका ठेवा. आपण ग्रुपमध्ये टाकलेल्या आहेत. नसतील तर त्याच्या कॉपी करून घ्यायची आणि त्या प्रश्नपत्रिका समोर ठेवायच्या किंवा व्हिडिओ पॉज करायचा आणि त्याचं उत्तर काढायचं. ठीक आहे, आता तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा माझ्या आधी उत्तर काढू शकता. झूम करून अक्षरे वाचू शकता. चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे 3 6. बर, एक संख्या सलग दिलेली आहे. संख्या मालिका. सलग 2 संख्यांचा गुणाकार 12 येतो असे किती वेळा झाले? बघा बरं का. आता सलग 2 संख्यांचा गुणाकार 12 येतो असे किती वेळा झालेले आहे? मी प्रश्न स्वतंत्र लिहून घेतलेला आहे. ठीक आहे, बघा प्रश्न असा आहे. इथे एक संख्या मालिका दिलेली आहे. 3 6 3 4 2 6 4 3 2 4 3 4 2 6 2. ठीक आहे, या संख्या मालिकेत प्रश्न असा आहे, सलग 2 संख्यांचा गुणाकार 12. मग आता आपण गुणाकार करायला घेऊ. ठीक आहे, बघा 6 आणि 3 किती होतात? येतो का? नाही, 18. मग 3 आणि 6 किती होतो? 18. तो येत नाही. याचा गुणाकार 18, ह्याचा गुणाकार 18. त्यानंतर 3 आणि 4 चा गुणाकार, हो 3 आणि 4 चा 12 येतो. बरोबर. त्यानंतर 4 आणि 2 चा गुणाकार 8, तो पण नाही. पुढे 6 आणि 2 चा गुणाकार, हो यस, तो पण 12 येतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर 6 आणि 4 चा 6 चौक 24, तो पण नाही. ठीक आहे, 24 म्हटल्यावर तो पण नाही. पुढे 4 आणि 3 चा गुणाकार, यस 4 आणि 3 चा गुणाकार परत 12 येतो. त्यानंतर 3 दुनी 6, 6 म्हटल्यावर तो नाही. 4 दुनी 8, बरोबर,
हा पण नाही, 3 चौक 12 तो 12 येतो, पुन्हा 3 चौक 12, त्यानंतर 4 दुनी 8, 6 दुनी यस 12 आणि परत 6 दुनी 12. किती वेळा 12 आलाय? 1 2 3 4 5 6 7. किती वेळा आला? 7 वेळा 12 आलेला आहे. बरोबर? ठीक आहे. आता आपण प्रश्नपत्रिकेमध्ये पर्याय चेक करू. आता आपल्या समोर आपण बघितलं की 7 वेळा आलेला आहे. किती वेळा आलाय? 7 वेळा आलेला आहे. पर्याय आहे का? 6 नाही, 4 नाही, 8 नाही, 7 वेळा. बरोबर? 28व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. ओके, चला पुढे बघू. 29 साठी सूचना बघू. गटात न बसणारे पद ओळखून त्याचा क्रमांक वर्तुळ रंगवा. गटात न बसणारे पद बघा बरं, हा खूप सोपा प्रश्न होता. याच्यासाठी तुम्ही जर गटात न बसणारा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळेल की यामध्ये तुमचं सामान्य ज्ञान परिसर अभ्यासातला घटक यात होता. यामध्ये गाय, अमिबा, उंदीर आणि हे बघा हे सगळे बहुपेशीय आहेत. गाय कशी आहे? बहुपेशीय, म्हणजे तिच्यामध्ये पेशी जास्त आहेत. अमिबा एक पेशीय, सूक्ष्म जीव आहे. साधी व्याख्या काय याला? हा सूक्ष्म जीव आहे. कसा आहे? सूक्ष्म. हे मात्र दिसतात, हे पण बहु आणि हे सुद्धा बहुपेशीय आहे माणूस. बरोबर? म्हणजे हे सदृश्य उघड्या डोळ्याने दिसतात हे 3 आणि हा दिसत नाही. पर्याय होता अमिबा. बरोबर? अशा प्रकारे पुढचा बघू. पुढचा घटक बघू. हा सुद्धा प्रश्न सोपा आहे. बघा बरं, आता ह्याच्यामध्ये माझ्या आधी तुम्ही उत्तर काढू शकता. ए बी घेतलाय म्हणजे जवळचं अक्षर घेतले ए बी, एक्स वाय झेड, वाय झेड जवळचं, सी डी जवळचं, डब्ल्यू एक्स जवळचं, म्हणजे लगतचे वाक्य घेतले, शब्द अक्षर घेतले. बरोबर? ई एफ, जी एच, जी एच पण जवळचा, एस टी, एस टी येतो पण तो उलटा घेतलेला आहे. एस टी काय घेतलाय? उलटा घेतलेला आहे. प्रश्न किती आहे आपला? 30 नंबरचा. बरोबर? आता ई एफ जवळचा, यू व्ही जवळचा, पण जी एच हा जवळचा, पण एस टी मात्र उलटा. कसा पाहिजे होता? एस टी पाहिजे होता, तो काय घेतला? टी एस घेतला. बरोबर? म्हणजे हा वेगळा पर्याय हा आहे. समजले? हे दोन्ही अक्षर लगतचे आहेत. हे लगतचे, हे लगतचे, हे दोन लगतचे सरळ जाणारे, हे दोन लगत, हे लगतचे, पण इथं मात्र एस टी पाहिजे होता, त्यांनी टी एस घेतला. समजलं? म्हणजे पर्याय क्रमांक 4. बरोबर? पुढे पुढचं बघू. पुढचा घटक बघा बरं, प्रश्न तुमच्या समोर आहे. 31 नंबरच्या याच्यामध्ये एच एच व्ही व्ही वाय वाय, खूप सोपा प्रश्न, अवघड अजिबात नाही. हे सगळे कॅपिटल आहेत. कॅपिटल 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 कॅपिटल, इथं कॅपिटल स्मॉल. ओके, ऑडमॅन आउट केला तर वाय. पुढे बघू. चला पुढचं बघायचं. 32 नंबरचं बघा. 32 नंबरला प्रश्न बघा, माझ्या आधी वाचा. 24, 35, 48 आणि 65. ओके, चला आपण आता मोकळ्या याच्यात घेऊन बोर्डवर घेऊन सोडू. हा ठीक आहे, बोर्डवर घेऊ. संख्या आपण बोर्डवर मांडलेली आहे, तुम्ही रफ कागदावर मांडू शकता. तुम्हाला यातला वेगळा पर्याय ओळखायचा आहे. ठीक आहे, तुमच्या समोर पर्याय नाही. बघा बरं याकडे नीट. आता ह्या कशा संख्या असू शकतात? वर्ग संख्या आहे का? घन संख्या आहे का? का त्यातनं काही कमी केलेलं आहे? या वर्ग संख्येतून एक अंक कमी केलेला आहे. बघा काय सांगतो. बघा बरं, 5चा वर्ग किती आहे? 5चा वर्ग 25, 25 वजा 1 करा, किती झाले? 24. बरोबर? हा झाला 5चा वर्ग, म्हणजे ही संख्या आहे 5चा वर्ग. पुढे 36 बघा, 6चा वर्ग. 6चा वर्ग काय आहे? 6चा वर्ग 36. 36 वजा 1 केला, किती आला? 35, म्हणजे ही संख्या 35 आहे. पुढे बघा, हा झाला 6चा, हा झाला 5चा. हा बघा आता 7चा वर्ग काय आहे? 7चा वर्ग 49, त्याच्यातनं 1 वजा केला, किती झाले? 48. ही संख्या तीच आहे. मग आता 8चा वर्ग काय आहे? 64. बरोबर? 8चा वर्ग 64. मग इथं 64 मधून वजा केल्यावर किती येते? 63. आणि दिली किती? 65. म्हणजे वेगळी पद कोणतं आहे? हे 65 हे वेगळे पद आहे. ठीक आहे, आता आपण याला प्रश्नपत्रिकेत बघू. प्रश्नपत्रिकेत बघून घेऊ.
बघा बरं, प्रश्नपत्रिकेत आपल्याला सापडलेले आहे वेगळे वेगळे पद कोणतं आहे, 65 हे वेगळे, कारण वर्ग -1 वर्ग -1 वर्ग -1 वर्ग -1, ठीक आहे. ओके, पुढचा बघू. 720 360 240 आणि 30, ठीक आहे. चला 720 240 चला बघून घेऊ. बघा त्या संख्या आपण लिहून घेतल्यात, 720 360 240 आणि 30. संख्यांकडे नीट बघा बरं, या कोणत्या पाड्यामध्ये आहेत का, या संख्या कोणत्या पाड्यामध्ये आहेत बघा. आता या सगळ्या संख्या ज्या आहेत ना, तुम्हाला सहज वाटेल की 30 ही लहान आहे म्हणून तुम्ही वेगळी काढाल, ठीक आहे. हा इथं लागू पडतो, पण त्याला एक कॉमन फॅक्टर लागतो, एक सूत्र लागते, एक सातत्य, त्याच्यामध्ये एक नियम लागतो, तो आपल्याला शोधावा लागेल. सांगतो याच्यातलं साम्य काय बघा. याला सुद्धा 12 ने भाग जातो, 12 सख 72, ह्याला पण 12 ने भाग जातो, 12 त्रिक 36 बरोबर, म्हणजेच 72, म्हणजे याच्यावरती हा शून्य दिला 60 येईल, 12 ने भाग जातो, 12 त्रिक 36 याचं 30 येईल, आणि 12 दुने 24 बरोबर, 12 दुने 24 म्हणजे याचं उत्तर 20. हे सगळे 12 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. कशा आहेत, या 12 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत, यांना 12 ने भाग जातो. बघा बरं, शून्य काढून टाका. आता बघा, 12 सख 72, 12 त्रिक 36, 12 दुने 24, समजले. अशा प्रकारे या संख्या 12 ने भाग जाणाऱ्या होत्या. मग आता आपण आपल्या प्रश्नपत्रिकेत उत्तर आहे का बघू. प्रश्नपत्रिकेत आहे का बघा बरं. हो, हे काय 30, वेगळी संख्या कोणती आहे, 30, ठीक आहे. चला ओके. आता तुमच्या समोर एक संख्या दिलेली आहे, संख्या मालिका आहे. बघा बरं काय संख्या मालिका आहे, 3 5 9 17 आणि 65. हा प्रश्न वास्तविक अवघड आहे, मला सुद्धा बराच वेळ लागला सोडायला. म्हणजे कधी कधी असं होतं, एखाद वेळी आपल्या लक्षात येत नाही, एखादं उत्तर सापडत नाही. पण याचा जो प्रश्नाचा पर्याय आहे तो असा आहे बघा. आपण याचं उत्तर काढू. बघा आता आपल्या समोर संख्या आहे, ठीक आहे. या संख्या मालिकेत इथं रिक्त पद काय आहे त्याचं उत्तर आपल्याला शोधायचे, बरोबर. मग आता बघा बरं, ह्या दोघांमध्ये काय आहे, ही मूळ संख्या आहे का, बर मूळ संख्या आहे, पण दुसऱ्या याच्यात नाही, ही नाहीये, ठीक आहे. मग हे सूत्र लागू पडत नाही. त्यानंतर इथं काही वर्ग संख्या आहेत का, तर त्याचं पण लागू पडत नाही. त्याच्यानंतर घन आहे का, तर एकच आहे, बाकीच्या नाही आहेत. मग चौरस त्रिकोण नाही. मग आता दुसरं वर्गांची याची बेरीज वजाबाकी करून बघू. ह्या दोघांचा फरक किती येतं, 3तून 5तून 2 गेले तर 3 गेले तर 2. बर मग ह्या दुप्पट याची करू, यांच्यातला फरक 4, ठीक आहे. ह्या दोघांमधला फरक किती आहे, 9 8. मग आता हा फरक झाला डबल, हा फरक झाला डबल. मग हा फरक डबल किती होईल, 16. म्हणजे ह्या दोघांमध्ये 16 मिळवायचे. मग 16 आणि 17 म्हणजे किती होतील, 33, ठीक आहे. मग आता पुढचं जुळलं पाहिजेत. जर डबल झाला असेल तर ह्याचा डबल करायचा, 16चा डबल किती, 32. मग 32 ह्याच्यात 32 मिळाले तर 65 येतात का, होय बरोबर. 33 अधिक 32 बरोबर 65. म्हणजे इथं संख्या 33 येईल. काय होतं याचं गणित, फरक काढला आणि डबल केला, फरक काढला डबल केला, पुढे मिळवला. फरक काढला 9 आणि 8 मधला, 8 9 आणि 17 मधला, आणि त्याचा डबल करून पुढे मिळवला. परत या दोघांमधला फरक काढला, 8चा डबल केला 16, 16चा डबल केला 32 आणि मिळवला. म्हणजे इथं येणारी संख्या आहे 33, ठीक आहे. चला आता आपण प्रश्नपत्रिकेत बघू. बघा बरं, याच्यात 33 आहे का, यस, यामध्ये 33 ही संख्या उत्तर आहे. आलं लक्षात, ठीक आहे. चला पुढचं बघू काय आहे, पुढचा पर्याय काय आहे. आपल्याला जी संख्या काढायची आहे, या संख्या मालिका दिलेली आहे, ठीक आहे. आता आपण दुसऱ्या ह्याच्यात समजावून घेऊ. ओके, आता आपण तो प्रश्न स्वतंत्र लिहून घेतलेला आहे. बघा आता आपण यामध्ये एकच कॉमन फॅक्टर होता, फरक. 2 आणि 6 मधला फरक आहे 4चा, 6 याच्यातनं वजा करा. बघा या दोघांमधला फरक म्हणजे वजाबाकी 6, 12तून 6 गेले 6, पुन्हा 12 ह्या 20तून वजा करा 8, पुन्हा याच्यामधनं 30तून 20 वजा गेले 10. मग इथं 4, इथं 6 8 10, मग आता 12. मग 12चा फरक असेल म्हणजे कोणती संख्या असेल,
या 30 मध्ये 12 मिळवून पहा किती झाले 42. बरोबर. मग आता इथं 12 झाले तर पुढे फरक किती यायला पाहिजेत 14चा. मग 42 56 मधून 42 वजा करा बरोबर 14 येतात. आता इथं 14 झाले मग पुढे बघा ह्याच्यात 16 मिळवून पहा बरोबर 16 नी 72 होतो. म्हणजे अशा प्रकारे हा फरक 2-2 वाढत जाणारा होता. बरोबर 2-2 वाढत जाणारा होता. 2 आणि 6 मध्ये फरक होता 4चा. 6 आणि 12 मध्ये फरक होता 6चा. 12 आणि 20 मध्ये फरक होता 8चा. या दोघांमध्ये फरक होता 10चा. पुढे आपण दिला 12 आणि मिळवला 42. पुढे 14 56. ठीक आहे. अशा प्रकारे संख्या वाढत जातात. ओके. चला आपण आता प्रश्नपत्रिकेत बघू. प्रश्नपत्रिकेत 42 उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. पुढचं चला पुढचा प्रश्न बघू. चालू आहे. ओके. चला पुढचा प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा. खूप सोपा होता प्रश्न. इथं तुम्ही आकृत्या बघा नीट आकृत्या बघा. हा पहिला चौकोन आहे त्रिकोण आहे वर्तुळ आहे चौकोन त्रिकोण वर्तुळ आणि परत चौकोनात हे आहे. आता ही शेवटची आकृती आहे. इथं किती आहे शेवट. ही इथं काय झाली पहिली आणि ही कुठे गेली म्हणजे एक एकने इकडे सरकलं हे इकडे सरकलं. बरोबर. बघा आता पुढचं ही कुठे होती 1 नंबरला होती ही कुठे गेली 2 ला गेली. मग आता ही कुठे जायला पाहिजेत 3 ला जाईल. बघा बरं 3 मध्ये जाणारी आकृती कुठे आणि पुढचे बरोबर क्रमाने सरकत जातात. म्हणजे या आकृत्या अशा पद्धतीने सरकते. हे काय होतं क्लॉकवाईज सरकते. क्लॉकवाईज सरकली परत ही इकडे असं सरकत जाणार आहे. मग आता पर्याय क्रमांक किती आहे बघा. बघा पर्याय क्रमांक किती आहे. पर्याय क्रमांक 4 ला ती आकृती बसते बघा. बरोबर आता काय होणार आहे ही आकृती 4 मध्ये बसते. ठीक आहे. तुम्ही क्रमाने लावून परत परत एक एक संख्या पुढे घेऊ शकता. ओके. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न बघा. आता हा सुद्धा सोपा आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय आहे बघा बरं समजून घ्या. यातला सुद्धा विरुद्ध बाजूने फिरणारा रोटेशन. आता हा वर्तुळ हे कुठे अर्धवर्तुळ मोकळं या बाजूला आहे. पुढे बघा याच्यामध्ये म्हणजे हे इथं होतं आता इकडे गेलं हे इकडे सरकलं. हे जे अर्धवर्तुळ हे इथं आलं. ठीक आहे. आता हेच अर्धवर्तुळ इथं आलं. मग हे अर्धवर्तुळ इकडे गेलं. मग आता हे अर्धवर्तुळ कुठे येईल वरती येईल. बघा बरं एमटी आकृती असलेली वरती कुठे आहे कुठे आहे एमटी आकृती बराबर कुठे आहे बघा. पर्याय क्रमांक किती आहे. ठीक आहे. 1 नंबरला ती आकृती येते. किती येते. ओके. 1 नंबरला आहे. ओके व्हेरी गुड. 1 नंबरला आकृती आहे. चला पुढचं बघू. चला यामध्ये या आकृतीचा पर्याय क्रमांक होता 1. ठीक आहे. आपलं उत्तर 1 आहे. आता पुढचं बघू. पुढचा घटक बघू. आपण आता 38 नंबरचा प्रश्न पाहत आहोत. ठीक आहे. 38 नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं बघा. खालील संख्या मालिकेत चुकीचे पद ओळखा किंवा गटात न बसणारे पद ओळखा हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग आता ह्या गटात न बसणारे बघा तुम्हाला काय वाटेल हा 2 3 3/2 5/2 7/2 11/2 हे समान छेद आहेत म्हणून तुम्हाला वाटेल की हे गटात बसतात. न बसणार हे सगळे अपूर्णांक आहेत. हे काय आहेत अपूर्णांक आहेत आणि हा एक मात्र पूर्णांक आहे. एक काय आहे पूर्णांक म्हणून हा गटात बसत नाही. उत्तर हे आहे आणि हे बाकीचे सगळे काय आहेत अपूर्णांक. ठीक आहे. आणि तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी फक्त समछेद दिले. पर्यायामध्ये 3 अपूर्णांक दिलेत आणि 1 पूर्णांक दिला म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते काय आहे आलं लक्षात. ठीक आहे. चला पुढचा घेऊ. पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर स्क्रीनवर 39 नंबरचा प्रश्न बघा. ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत ते विचारलेले. ठीक आहे.
मग आता आपण ही आकृती समजावून घेऊ. ओके, चला आकृती बघू कशी आहे. ठीक आहे, इथं जी काढलेली मी थोडी मोठी काढतो म्हणजे समजून सांगायला मला बरी. हा चौरस आहे बरोबर, असे दोन आहेत आणि याच्यात एक क्रॉस केलाय आणि याच्यात एक क्रॉस केलाय. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्याच्यात एक केलाय आणि ह्याच्यात एक केलाय. ह्याला काही सूत्र असतात पण आपण सुरुवातीच्या घटकांमध्ये ह्याला सूत्र न घेता ह्याला आखून बघू. ठीक आहे, आखून करायचं आहे. बघा, एकाच याचं लक्षात घ्या, एकाच याचा एक काढतो खाली आणि त्याच्यात काढू आपण. ठीक आहे, बघा आता एक मध्ये हा पहिला बरोबर, एक ह्याच्या दोन बरोबर, त्याच्यानंतर हा तीन झाले, एक दोन तीन झाले, त्यानंतर हा चार बरोबर आहे, चार झाले. आता बघा, आता पुढचा बघा, हा सलग असा पाचवा अखंड झाला की नाही, त्याच्यानंतर हा सलग असा सहावा बरोबर, त्यानंतर हा सलग असा सातवा आणि हा इकडचा सलग असा आठवा झालं. म्हणजे याला झाले 8. किती झाले, एका ह्याच्यात 8 म्हणजे इकडं 8 आणि इकडं 8 किती झाले, 16. ठीक आहे, झाले का नाही. आता इथं एक आकृती झाली, यात अजून दोन लपलेले आहेत. बघा कोणते, हा अखंडचा असा एक, हा झाला एक आणि आणखी एक असा, हे झाले 2. बघा बरं आता किती झाले, 8 आणि 2 10 आणि हे 18. या सलग आकृतीमध्ये 18 त्रिकोण आहेत. किती त्रिकोण आहेत, 18 त्रिकोण. यातले समजले का, का परत काढून दाखवू, पुन्हा एकदा दाखवतो. ठीक आहे, एकच त्रिकोण काढू आपण, एकच त्रिकोण काढू. बघा मुद्दाम सांगतोय परत, एक बरोबर झाला, त्यानंतर परत त्याला अपोजिट 2 झाला, असा 3, असा 4 झाले 4. त्यानंतर बघा बरं, त्यानंतर हा सलग घेतलाय 5, त्याच्याच क्रॉस मध्ये परत हा 6, त्यानंतर इकडचा एक घेतला 7 आणि हा असा घेतला 8. आले लक्षात, 8 हे असेच परत शेजारचे, ही इकडचे 8 सगळे इकडचे 8 आणि हा अखंड असा असलेला 9 आणि हा बरोबर, म्हणजे हे झाले 18. आपलं उत्तर होतं 18. मुलांनी उत्तर लिहिलंय 10 16, ते बरोबर नाही, चुकीचं आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक होता 18. ओके, 3. पुढचा प्रश्न बघू. खालील प्रश्नात एका घनाच्या पृष्ठावर वेगवेगळ्या क्रमांकाचे ठिपके दिसत आहेत. या आकृतीचे निरीक्षण करून चार ठिपक्याच्या विरुद्ध बाजूला किती. बघा आता हा जर एक आहे ना, हा एक, तर याच्या उलट किती येतात 2. हा इथे किती 1 2 3 4 5, तर या 5च्या उलट खाली येतात 6 बरोबर, इथं खालून येतात 6. मग या 4च्या उलट काय येतील 1 2 3. 4च्या विरुद्ध बाजूला काय सांगितलंय 3. किती नंबरचा प्रश्न आहे 40 नंबरचा. पर्याय किती आहे 3 बरोबर. याला मागून 3 3. डायस बघा खेळायचं बरोबर सापशिडीमध्ये आणि त्याच्यावरती करून बघा, बरोबर उत्तर सापडेल. सोपं आहे, शाळेत सुद्धा उपलब्ध असेल तुम्हाला, पण तुम्ही हाताळल्याशिवाय येणार नाही. पुढं एका सांकेतिक भाषेत, अरे हे खूप छान प्रश्न असतात, इंटरेस्टिंग प्रश्न असतात. एका सांकेतिक भाषेत जहाजाला मोटार म्हटले, मोटारला विमान म्हटले. आता आपण लिहून बघू काय म्हटले. ठीक आहे, जहाजाला काय म्हटले जहाज, त्याला काय म्हटलंय मोटार, मोटार सायकल. ठीक आहे, त्यानंतर हे झालं जहाजाला मोटार, असंच लिहित चला. मोटरसायकलला विमान, मोटरसायकलला विमान काय म्हटलंय, ठीक आहे विमान. त्याच्यानंतर विमानाला रेल्वे, हे बऱ्याच मुलांना आवडतात हे प्रश्न, विमानाला रेल्वे. त्यानंतर रेल्वेला बैलगाडी, बैलगाडी, बैलगाडी. ओके, तर प्रश्न आहे हवेत काय चालेल. मग आता हवेत काय चालेल, हवेत जे चालायचे ते कोणतं असतं विमानच. पण विमानाला काय म्हटलंय
विमानाला म्हटले रेल्वे. काय म्हटले विमानाला? रेल्वे. बरोबर आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? रेल्वे. बरोबर आहे. समजले? ओके, चला पुढचं बघू. सोपे प्रश्न असतात, मांडणी व्यवस्थित करत चला. हा प्रश्न मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये समजू. एक मिनिट, आपण 42 घेऊ. ठीक आहे, चला 42 आधी घेऊ. ए हा बी पेक्षा जास्त पळतो. तसाच प्रश्न आहे, खूप छान आहे. बघा याची मांडणी कशी करायची. ए हा बी पेक्षा जास्त पळतो, मग बी पेक्षा जास्त कोण पळतं? ए. काय म्हटले? ए हा बी पेक्षा जास्त पळतो. सी हा डी पेक्षा कमी पळतो. सी हा काय करतो? सी हा डी पेक्षा कमी, म्हणून डी च्या मागे टाकला. बरोबर ना? हा, सी हा नाही, इकडे नाही, डी पेक्षा कमी पळतो. बरोबर, डी पेक्षा कमी म्हणून मागे टाकला. ओके. बी हा डी पेक्षा जास्त पळतो, मग हा जो बी हा डी च्या जास्त, बी डी पेक्षा जास्त म्हणून डी च्या पुढे ठेवला. बरोबर. त्याच्यानंतर सी हा ई पेक्षा जास्त पळतो. सी हा ई पेक्षा जास्त पळतो, म्हणजे ई च्या पुढे सी. बरोबर. तर सर्वात जास्त कोण पळतो? सर्वात जास्त कोण पळतो? कोण पळतो? एक नंबरला जो आहे तो. कोण पळतोय? ए. बरोबर आहे. ठीक आहे, चला आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 4 नंबरचा पर्याय. पर्याय क्रमांक 4. ओके, चला. आता हे मुलाचे वय मावशीच्या वयाच्या 1/4 पेक्षा 2 वर्षांनी कमी आणि मुलाचे वय आईच्या वयाच्या 1/3 पेक्षा, इथं थोडं दिसत नाही, कमी आहे. तर आईचे वय 36 आहे. आता ह्याच्यामध्ये हा जो घटक आहे ना, हा थोडासा किचकट आहे. म्हणजे किचकट म्हणजे फक्त एवढा आहे, फारसा अवघड नाही. तुम्हाला मी आपण ज्यावेळी वयाचे प्रश्न घेऊ त्यावेळी समजून सांगू. ठीक आहे, मी आता तुम्हाला सरळ सरळ याचं उत्तर सांगतो. 48 याचं उत्तर आहे. 48. आईचं वय 36 आहे. बघा, आईचं वय 36 आहे. 1/3 म्हणजे 12 भाग येतो. 12 त्रिक 36 आणि इथं वय 4 आहे. 1/4 आहे. 12 चोक 48. मावशीचं वय 12 आहे, 48 येतं. पण याच्यापेक्षा सोपी रीत मी तुम्हाला उदाहरण समजून सांगताना सांगेन, कारण याला थोडं सोपं करून सांगितलं तर तुम्हाला जमेल. आता फोड केली तर ते थोडं अवघड होईल. आणि अगदीच आपण आता जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा शाळा चालू होऊन महिनाच झालाय. ठीक आहे, मग तुम्हाला हा घटक जसा जसा पुढे आपण उलगडत जाऊ, याच्यासाठी आपल्याला एक्स मांडण्याच्या, ज्या एखाद्या गोष्टीला एक्स मानायच्या, एक्स मानायचं आणि बैजिक पदावल्या ज्या असतात त्या शिकायच्या आणि मग हे शिकायचं. ठीक आहे, आधी बैजिक पदावल्या शिकून मग हा प्रश्न आपण मागे ठेवू. पुढचं बघू. चला. मला 2 भाऊ आहेत, मला 2 बहिणी आहेत, तर माझ्या वडिलांना एकूण किती अपत्य आहेत? किती अपत्य आहेत? बघा, आपण आता यात मांडणी करू. मला, मला म्हणजे मी एक. बरोबर. मला 2 भाऊ आहेत म्हणजे अधिक 2. मला म्हणजे मी एक आणि मला 2 भाऊ आहेत आणि 2 बहिणी आहेत. कळलं? काय झालं? मला म्हटल्यावर तुम्ही स्वतःला सोडू नका, स्वतःला सोडू नका. किती झाला? 1 3 5. अपत्य किती आहेत? वडिलांना एकूण अपत्य, एकूण सगळ्याची बेरीज केली, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 5. ज्यांनी 4 उत्तर काढलं होतं त्यांनी स्वतःला सोडून दिलं होतं. प्रत्येक वेळी असं होणार आहे. संख्या मालिकेमध्ये सुद्धा, वर्तुळावरच्या प्रश्नामध्ये सुद्धा. इकडं बघा, इथं ज्यावेळी आपण सुरुवात करू, इथं पहिला नंबर दिलेला असेल आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की इथून पुढे 21 आहेत, इथून पुढे 21 आहेत, तर याला याला सोडून पुढे 21 आहेत. 1 नंतर, बरोबर, 1 नंबरला मी उभा आहे, माझ्या पुढे 21 मुले आहेत, 21 मुले आहेत. 21 सगळे म्हणजे काय? 1 अधिक 21 बरोबर 22 होतात. असं आहे. स्वतःला विसरू नका. तसंच ह्याच्यात सुद्धा तो म्हटला मला 2 भाऊ आहे. वाक्यरचना बघा. ओके, चला पुढचं बघू. भारतात रुपया तर इंग्लंडमध्ये काय? हा सामान्य ज्ञानाचा प्रश्न आहे. भारतात रुपया तर इंग्लंडमध्ये काय? बरोबर. ठीक आहे, तुम्ही उत्तराचा विचार करा. हा सामान्य ज्ञानाचा प्रश्न आहे.
म्हणजे तुम्हाला जगामध्ये चालणाऱ्या चलनाची माहिती असायला हवी, जगात चालणाऱ्या चलनाची माहिती असायला हवी. तर तो चलन कोणकोणतं आहे? चलन बघा, हा पाऊंड चालतो इंग्लंडमध्ये, बरोबर. इंग्लंडचं चलन आहे पाऊंड. डॉलर आहे अमेरिकेचं, आणि टका आहे बांगलादेशचं. बांगलादेश, ठीक आहे. रुबल मात्र तुम्ही मला सांगायचं आहे, मी तुम्हाला रुबल सांगणार नाही. तुम्ही कमेंट्स मध्ये मला याचं उत्तर सांगायचं. आजच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे, भारतात रुपया तर इंग्लंडमध्ये पाऊंड हे आहे, ठीक आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? पाऊंड. कळले? चला, हे तुम्ही मला कमेंट्स मध्ये कळवा. रुबल ह्याच्यासाठी गुगलवर जा, नेटवर जा, सर्च करा आणि सांगा, ठीक आहे. किंवा तुमच्या शिक्षकांना विचारा. पुढे आता बघा आकृती. सोपा प्रश्न आहे एकदम, खूप सोपा. आकृती बघा, इथं काय सांगितलेलं आहे की वेगळी आकृती आपल्याला शोधायची आहे पर्यायामध्ये. हा दिवा इकडे आहे, याची ज्योत इकडे आहे, ठीक आहे. याची ज्योत इकडे आहे. जर हा दिवा असा आहे तर ह्याला कान इकडून आहे, तर मग इथं जो येईल त्याचा कान इकडून यावा लागेल. मग हे आहे का? नाही. हे आहे का? ह्याला तर कानच नाही, ह्यालाही कानच नाही. दोन याला कान आहे, पण कान इकडून यायला पाहिजेत. म्हणजे काय? किती येतो पर्याय क्रमांक? 46 ला 4. ओके, चला, व्हेरी गुड. समजलं असेल, चांगली गोष्ट नसेल तर परत पॉज करून बघा. पुढचा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्ही मला आधी सांगायचे. मी पॉज करतो आणि तुम्ही मला उत्तर सांगायचे. हा प्रश्न सोपा आहे, थोडासा फक्त तुम्हाला किंचित गुंत्यात टाकतो. बघा बरं आता नीट. आतमध्ये काय आहे ते बघा. इथं काय आहे? इथे एक पंचकोन आहे, बरोबर, आणि त्रिकोण आहे, ठीक आहे. आता इकडे बघा, त्रिकोण बाहेर आहे आणि पंचकोन आत गेलेला आहे, बरोबर. मग हेच सूत्र जर असेल, बाकी हे सगळं समान आहे, बाकीचं समान आहे, ठीक आहे. इथे चौकोन आहे, इथे चौकोन आहे, तो समान आहे. मग आता इथं तुम्ही विचार करा, जे आत गेले त्याला बाहेर घ्या. बघा, हा चौकोन समान, हा चौकोन समान. जो आत गेलाय तो बाहेर घ्या आणि जो बाहेर आहे तो आत घ्या. हा यल बाहेर घ्या, बरोबर. एल घ्या बाहेर. घेतला बाहेर, कुठे येतो? यल बाहेर. आणि त्याच्यानंतर त्रिकोण आत टाका, हा चौकोन आत टाका. हे सगळं ह्याच्यात येतं. 4 नंबरच्या पर्याय. कसं बघा, हा यल होता, हा बाहेर घेतला, ओके. त्याच्यानंतर हा त्रिकोण तिथं होता, तिथंच ठेवला. पण हा जो चौकोन होता याला आत घ्यावं लागणार. अशी आकृती ही नाही, ही नाही, ही नाही, ही. ह्याचा तर काही संबंधच नाही. याच्यात वर्तुळ होतं, याच्यातही नाही, ठीक आहे. आलं उत्तर? चला पुढचं बघू. ओके, चला पुढचं उत्तर तुम्ही समजून घ्यायचंय. मला सांगा 1 मिनिट, तुम्ही मला प्रश्नाचं उत्तर येते का ते तुम्ही सांगा बरं. तुम्हाला येते का बघू आपण. ओके, इथं संख्या दिलेली आहे बघा. 26 ला 53, तर 18 ला किती? ओके, कोण सांगते बघा. बघा, याच्यामध्ये एक सोपं हे आहे. 26 चा डबल करा, किती होतं? 26 दुनी 52. बघा, 26 गुणिले 2 किती होतात? 52. अधिक 1 केला 53 होतात. हे सूत्र आहे त्याच्यामध्ये. मग 18 चा डबल करा. 18 ला 2 नी गुणलं 36, त्याच्यात 1 मिळवा, इथं बरोबर 37 येतं. काय येते? पर्याय क्रमांक 1, ठीक आहे. आले लक्षात? हाच पर्याय क्रमांकाचा ऑप्शन होता. पुढचं हे पण सोपं आहे. मग 8 72, तर काय येईल सांगा? 8 चं 72, तर 5 चं किती? तुम्हाला जमतंय का सांगा बरं. सोपं आहे. इथं 9 8 72, 5 5 25 असं उत्तर पाहिजे, बरोबर. पण आपल्याला जी उत्तर सूची त्यांनी दिलेली त्यामध्ये 20 आहे. हेच उत्तर आहे वास्तविक, हे उत्तर नको होतं, ठीक आहे. चला पुढचं बघू. पुढचा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. सोबतच्या आकृतीत मंदिर ते घर रस्ता दाखवलेला आहे. तर मंदिराकडून घराकडे किती वेळा डावीकडे वळावं लागेल? डावीकडे वळायचं असेल तर आपण यल लिहू,
उजवीकडे वळायचं असेल तर राईट लिहायचं, RIGHT आपण समजून घेऊ ते, आणि LEFT, ठीक आहे, LEFT लेफ्ट, लेफ्ट म्हणजे डावा. मग आता त्याने तोंड केलं समजा एकाने आणि तो सरळ निघालेला आहे. सरळ निघाला, समोर बघतोय, इथं आला. इथं आल्यानंतर त्याचं तोंड इकडं आहे. मग तो वळला इकडं, इकडं वळला म्हणजे उजव्या हाताला वळला, राईट. पुन्हा इकडं आला, इकडं आल्यानंतर त्याचं तोंड इथं आहे आणि त्यावेळी त्याने परत वळला, तो इकडं वळला म्हणजे L, डावीकडे वळला, बरोबर. आता परत सरळ गेला. अशा प्रकारे तुम्हाला आकृती काढून घ्यावी लागेल आणि तिथं राईट लेफ्ट तुम्ही स्वतः कन्सिडर करायचं, स्वतःला आपण धरायचं आणि वळत चालायचं, ठीक आहे. आता परत इथून तो इथं गेला, सरळ गेला आणि इकडं तोंड इकडं समोर होतं. समोर असताना पुन्हा उजवीकडे वळला म्हणजे इथे राईट. पुन्हा खाली आला, परत आता इकडं न वळता इकडं वळला म्हणजे इथं लेफ्ट. सरळ आला, बरोबर. त्यानंतर पुन्हा वरती वळला म्हणजे लेफ्ट. डाव्या हाताला वळला की नाही वरती, तोंड असं केलं डावीकडे, सरळ गेला वर, ठीक आहे. आता इथं समोर आहे आणि इकडं वळला म्हणजे इकडं राईट. पुन्हा इथं आला, परत इथून त्याने समोर तोंड होतं या बाजूला आणि या बाजूला तोंड असताना त्याने उजवीकडे वळला, राईट. पुन्हा इथं आला, इथं परत खाली आल्यानंतर आता तो डावीकडे वळतोय, लेफ्ट. इथून परत सरळ, परत इथं आला, पुन्हा डावीकडे वरती वळतोय आणि परत इथं आल्यानंतर सरळ तोंड उजवीकडे वळलेला आहे. बघा बरं किती वेळा वळलाय, किती वेळा वळलेला आहे. 50 ला 1 2 3 4 5, 5 वेळा L आला. L किती वेळा आला, 5. 5 वेळा लेफ्टला वळला. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 5, ठीक आहे. चला ओके, आपण 50 म्हणजे 26 ते 50 प्रश्न समजून घेतलेले आहेत या ह्याच्यात. आता जास्त जर मोठा व्हिडिओ झाला तर तुम्हाला कंटाळा येईल, म्हणून आपण इथं थांबू. प्रश्नपत्रिका आवडली असेल, समजून सांगितलेलं स्पष्टीकरण आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना कळवा. ओके, चलो थांबू. गुड डे, बाय.